हरे कृष्ण. कर्क रास कॅन्सर झोडियाक साईन 2026 च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि खूप छान हेल्थ राहो पूर्ण वर्षभर. ओके, या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया की 2026 तुमच्यासाठी काय ब्लेसिंग्स घेऊन येते, काय मेसेजेस आहे आणि काय एनर्जी आहे. खूप एक्सलंट कार्ड आले, न्यू डायरेक्शन. तुम्ही आता मागे बघणारच नाही आहे कर्क राशीवाले. बस तुम्ही डिसाईड केले की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी तुमचं म्हणतात ना की मुझे मेरा मकसद मिल गया है. तर तुम्हाला तुमचा मकसद लाईफ पर्पज मिळालेला आहे आणि त्याच पाथवरती, त्याच मार्गावरती पूर्ण वर्षभर तुम्ही चालणार आहात. तुम्हाला तुमचा परमात्मा, भगवान तुम्हाला गाईडन्स देत राहतील आणि तुम्ही त्या दृष्टिकोनाने पुढे जाणार आहात अँड मागे वळून बघणार नाहीत. हा रस्ता तुम्हाला डिवाईन देणार आहे आणि त्याच मार्गावरती तुम्ही चालणार आहात. जिकडे तुम्हाला नेम, फेम, सक्सेस आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला दिसत आहे. आणि ओव्हरऑल वर्षासाठी तुम्हाला काय महत्त्वाचा मेसेज आहे परमात्म्याकडून. ओके, जस्ट बी सायलेन्स. खूप महत्त्वाचं कार्ड आलं आहे. मेडिटेशन करा, सायलेन्स राहा. कारण की जेव्हा मेडिटेशन कराल तेव्हा तुम्हाला तुमचा इनर व्हॉईस, तुमचा आतला आवाज सांगेल फ्लॅशमध्ये काहीतरी आणि गायडन्स येईल. तो वर्षभर तुम्हाला ऐकला पाहिजे आहे. मून मेडिटेशन तुम्ही करू शकता. शांत राहा, बी सिक्रेटिव्ह, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुम्ही तुमच्या आयुष्यात जिथपर्यंत फायनल स्टेजपर्यंत काम अचीव करत नाही आहे, प्लीज प्लीज कुणाला बोलू नका, सांगू नका, शेअर करू नका, डिस्क्लोज करू नका. सायलेन्स इज अ मेन की. बिकॉज सायलेन्स तुम्हाला एक पेशन्सची एनर्जी खूप देतो आणि ती वर्षभर तुम्हाला मिळणार आहे. गिल्ट गरजच नाही आहे. तुम्ही आता गिल्टमधनं बाहेर पडणार आहात 2026मध्ये. हा तुम्हाला महत्त्वाचा मेसेज आहे. हा तुम्ही जर ही एनर्जी जर कॅरी केली की काही झालं आयुष्यामध्ये ब्लेम स्वतःला घेणं, नका देऊ स्वतःला ब्लेम. प्रत्येक वेळेला तुम्ही विक्टीम नाही आहात. ओके, सो नो गिल्ट, नो ब्लेम गेम, नथिंग. स्वतःला क्रिटिसाइज पण नाही करायचं आहे. जस्ट बी हॅपी. डोक्यावरती स्ट्रेस, तणाव काहीही तुम्ही घेणार नाही आहात. तुम्ही आता गिल्ट एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही गिल्ट एनर्जीमधनं बाहेर येणार, यू विल सेलिब्रेट युअर लाईफ व्हेरी नाईसली. पूर्ण डिवाईनची फ्लावरिंग एनर्जी तुमच्या लाईफमध्ये येईल. ओके, लाईफ इझी होईल, लाईफ सोपं होईल. यू विल एन्जॉय विथ द फ्रेंड्स, यू विल एन्जॉय विथ द फॅमिली. तुम्ही स्वतःची कंपनी पण फार छान एन्जॉय कराल. मग रेन असो, थंडी असो, गरमी असो, यू विल बी व्हेरी हॅपी. ओके, सक्सेस मला तुमच्या करिअरमध्ये खूप छान दिसत आहे. बिझनेसमध्ये पण तुम्हाला सक्सेस खूप आहे. ओके, यू विल बी व्हेरी हॅपी. ओव्हर थिंकिंग अजिबात करायचं नाही. निगेटिव्ह थॉट पॅटर्न आले की जपनामाला सुरुवात करायची. हा तुम्हाला डिवाईन गायडन्स आहे. अँड जस्ट बी सायलेन्स. मून मेडिटेशन इज द की. ऑल द बेस्ट. हरे कृष्ण.